तर एक महत्त्वाची बातमी, शेतकऱ्यांच्या खात्यात आता योजनेचे हप्ते जमा होणार आहेत. किसान योजनेच्या हप्त्याबाबत ही माहिती समोर आलेली आहे. राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारी बातमी. यंदाच्या कर्जमाफी योजनेत रकमेची कुठलीही मर्यादा ठेवली जाणार नाही. पूर्वीच्या योजनांमध्ये 1.5 ते 2 लाखापर्यंतची कर्जमाफीची मर्यादा असल्यामुळे अनेक शेतकरी वंचित राहिले होते. मात्र आता थकबाकीदार शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. 25 लाख शेतकऱ्यांना याचा थेट फायदा मिळणार आहे. त्या बहिणींच्या खात्यात 2 हप्ते जमा होण्याची शक्यता आहे आणि त्यानुसार बँक खात्यात 1500 रुपये नाही तर 3000 रुपये जमा होतील. राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या महत्त्वाच्या 50 ताज्या झटपट ठळक बातम्या. कर्जमाफीच्या धोरणात नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचे काय? कर्जमाफीसाठी शासनाने मागितली जूनपर्यंतची म्हणजेच की जून महिन्यांपर्यंतची माहिती. पुनर्गठन की संपूर्ण कर्जमाफी, सहकारी सेवा संस्था संभ्रमात. महिलांनी ई-केवायसी करण्याचे आवाहन, लाडक्या बहिणीसाठी घरपोच ई-केवायसी मोहीम. नांदेड जिल्ह्यातील अपडेट. 10 दिवसात 100% पीक विमा भरपाई द्या, अन्यथा तीव्र आंदोलन करणार. शेतकऱ्यांचा कृषी विभाग व विमा कंपनीला इशारा. अमरावतीमध्ये 4 तास बैठक झाली. अमरावती जिल्ह्यातील अपडेट. हिंगोलीत तुरीच्या भावामध्ये घसरण, सध्या भाव 7677 रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे आहे. राज्यामध्ये फेब्रुवारीतच उन्हाळ्यांचा चटका म्हणजेच की या महिन्यातच उन्हाळ्यांचा चटका. हवेत आर्द्रतेचे प्रमाण जास्त, कमाल तापमान 35 अंशावर. 99.98% घरकुलांना मंजुरी, 55% लाभार्थ्यांना दुसरा हप्ता म्हणजेच की 70,000 रुपये जमा करण्यात आले. PM आवास ग्रामीण टप्पा 2 योजनेला गती आहे. 31,017 लाभार्थ्यांना दुसऱ्या हप्त्यांची प्रतीक्षा. वाशिम जिल्ह्यातील अपडेट. तामिळनाडूमधील म्हणजेच की तामिळनाडू राज्यातील लाडक्या बहिणीच्या खात्यात काल 3,000 रुपये जमा झाले. आपल्या लाडक्या बहिणीच्या खात्यात 3,000 रुपये कधी जमा होणार याची माहिती आपण पुढे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मुंगळा भागात संत्रा पिकांचे प्रचंड नुकसान, शेतकऱ्यांची मदत देण्याची मागणी. वाशिम जिल्ह्यातील अपडेट. सोन्याच्या दरात दुसऱ्या दिवशी देखील घसरण, चांदी 5,000 महागली. सध्या सोन्याचे दर 1,59,000 रुपये तोळा एवढे आहेत. खरीप 2025 अंतर्गत शेतकऱ्यांना विमा रक्कम द्या. घनसावंगी तालुका काँग्रेसचे कृषी मंत्र्यांना निवेदन. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अपडेट. महागाई भत्ता 3% वाढ करण्याची मागणी, केंद्राप्रमाणेच धोरण राबवा. शेतकऱ्यांच्या पांढऱ्या सोन्याला 10,000 रुपयांचा भाव द्या, शेतकऱ्यांची मागणी. अतिवृष्टीमुळे शेतकरी झाले होते हवालदिल. शेतीसाठी युरिया मिळेना, खताच्या टंचाईने शेतकरी हैराण. राशन दुकानातून गव्हासोबतच आता मक्का मिळणार. 8 फेडरेशन केंद्रावर मक्का खरेदी. मार्चपासून म्हणजेच की मार्च महिन्यांपासून वाटप होणार. 10 किलो मक्का व 11 किलो गहू अंत्योदय योजनेतील कुटुंबांना मिळणार मोफत. लाडकी बहीण योजनेचे जानेवारी महिन्याचे 1,500 रुपये केव्हा खात्यात जमा होणार यांच्या प्रतीक्षेत पात्र लाभार्थी आहेत, पण याबाबत अजून देखील कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. दर महिन्याला 7 तारखेच्या आसपास पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू केली जाते. मात्र यावेळी अजूनपर्यंत याबाबत कोणता निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे यावेळी पैसे मिळण्यास उशीर होण्याची शक्यता आहे. खात्यासोबत लिंकिंग केल्यास कृषी विक्रेत्यांवर फौजदारी गुन्हा होणार. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांचा इशारा. युरियाची चढ्या दराने विक्री. बीड जिल्ह्यातील अपडेट. खात्यामध्ये 96% माती आढळली. 2 जणांसह कंपनी विरोधामध्ये गुन्हा. 28 टन साठ्यांवर बंदी. अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रकार. धान विक्री केल्यांची पावती, मात्र DMOने केले हातवर. चुकऱ्यांसाठी जावे कुठे, शेतकऱ्यांचा सवाल. जुनी पेन्शन व मागण्यांना घेऊन कर्मचाऱ्यांचे आंदोलन. प्रशासनामार्फत शासनाला निवेदन. गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी अवकाळींच्या नुकसान भरपाईपासून अद्याप देखील आजपर्यंत देखील वंचितच आहेत. लवकरात लवकर त्यांच्या खात्यात दुष्काळी अनुदान, नुकसान भरपाई जमा करा अशी मागणी आता शेतकरी करीत आहेत. शेतकरी कर्जमाफीच्या हालचालींना वेग आला. शासनाने माहिती मागवली. सेवा सहकारी संस्था लागल्या आता कामाला.
शेतकरी मित्रांनो, निवडणुका संपल्या. आता शेतकऱ्यांना 4,000 रुपये कधी मिळणार? तारीख आली समोर. शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट म्हणजेच की या दिवशी येऊ शकतात पैसे खात्यात. शेतकरी मित्रांनो, PM किसान या योजनेचा आणि नमो शेतकरी या योजनेचा हप्ता एकत्रित म्हणजेच की एकदाच दिला जाऊ शकतो. PM किसान आणि नमो शेतकरींचे प्रत्येकी 2,000 रुपये एकत्र येऊ शकतात किंवा नमो शेतकरीचे 2,000 रुपये एकत्र दिले जाऊ शकतात. असे मिळून 4,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ शकतात. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजेच की या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होळीच्या कालावधीत पैसे जमा केले जाऊ शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांना अजून काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. कडब्याचे भाव वाढले. 25 ते 30 रुपयांना पेंडी विकली जात आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना eKYC पोर्टल अखेर आजपासून सुरू करण्यात आले. वाढत्या उष्णतेमुळे फळगळ आणि बागायतदार हवालदिल मोहर किंवा फळेही टिकणे अवघड आहे. मराठा आरक्षणासाठी बलिदान. वारसांना मिळणार नोकरी. 2 जणांना ST महामंडळामध्ये नियुक्ती दिली पण एका वारसाने नोकरी नाकारली. दरवाढीचा आलेख घसरला. कापसांचे दर 8,200 रुपयांवरून 7,500 रुपये प्रति क्विंटल. टोमॅटो गडगडले. गृहिणींना दिलासा. आठवडी बाजारामध्ये 10 रुपये प्रति किलो अशाप्रमाणे टोमॅटोची विक्री होत आहे. आता उपचाराची चिंता कशाला? सरकारी रुग्णालयात मोफत सेवा, विनाशुल्क उपचार. गोरगरीब कुटुंबातील रुग्णांना दिलासा. आणखीन सुविधा उपलब्ध व्हावेत. कर्जाचे पुनर्गठन. वसुलीच्या स्थगितीची अंमलबजावणी नाही. अकोला जिल्ह्यातील बँकांच्या कारवाईचे DDRकडे प्राप्त झाले नाही अहवाल. अमरावतीच्या बैठकीमध्ये पीक विम्याच्या प्रश्नावर तणाव. 10 दिवसात 100% भरपाईचे आश्वासन देण्यात आले. अन्यथा तीव्र आंदोलन करणार. 4,12,000 शेतकरी लाभांपासून वंचित आहेत. अंगणवाडी सेविकांच्या संपामुळे बालके पोषक आहारापासून वंचित. अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या मागण्यांसाठी हा संप करण्यात आला होता. 3,875 लाडक्या बहिणी लाभांपासून वंचित. चुकीची माहिती भरल्याने अनेक लाभार्थी ठरल्या अपात्र. हिंगोली जिल्ह्यातील अपडेट. वणी तालुक्यामध्ये कपाशी आणि तुरीचे भाव कोसळले. 10% तुरीच्या भावात घसरण झाल्याने शेतकरी चिंतेत. राशन कार्ड धारकांना तांदळाऐवजी मिळणार मक्का. सरकारकडून अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेअंतर्गत राशन कार्ड धारकांना गहू व तांदूळ वितरण केले जातात. मात्र आता मार्चपासून म्हणजेच की मार्च महिन्यांपासून यात थोडा बदल केला जाण्याची शक्यता आहे. तांदळाऐवजी लाभार्थ्यांना मक्का दिला जाईल. पुढील 3 महिने जिल्ह्यातील राशन कार्ड धारकांना गव्हासोबतच मक्का देण्यात येणार आहे. अंत्योदय योजनेतील कुटुंबांना 10 किलो मक्का, 11 किलो गहू दिले जाईल. अहिल्यानगरमधील राशन कार्ड धारकांसाठी सर्वात महत्त्वाची बातमी. राज्यातील शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट. कर्जमाफीसाठी हे काम कराच. शेतकरी मित्रांनो, थकीत कर्जदार शेतकऱ्यांची आवश्यक माहिती मागविली आहे. ज्या थकीत कर्जदार शेतकरी सभासदांनी अजूनपर्यंत आधार कार्ड, फार्मर ID व इतर अवस्थेत असलेली माहिती संबंधित सेवा सहकारी संस्थेला, जिल्हा मध्यवर्ती बँक शाखेला उपलब्ध करून दिली नाही, अशा थकीत कर्जदार शेतकऱ्यांची आवश्यक माहिती संबंधितांना वेळीच उपलब्ध करून द्यावी लागणार. त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही आधार कार्ड, फार्मर ID व इतर अवस्थेत असलेली माहिती संपूर्ण बँक खात्याच्या पासबुकाला बँक खात्यात लवकरात लवकर जमा करा. या महिन्यातच फायरिंग. 8 दिवसात तापमान वाढले. फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी उन्हाळ्यात झळा आणखीन वाढण्याची शक्यता. 8 दिवसात वाढला पारा. या ठिकाणी बघू शकतात. लातूर मंडळामध्ये 4 लाखाहून अधिक ग्राहकांकडे स्मार्ट मीटर, अचूक बिल आणि वीज दरात सवलत. वीज ग्राहकांना सकाळी 9 ते 5 या वेळेमध्ये 80 पैसे ते 1 रुपयांपर्यंत दिली जात आहे सवलत. 134 कोटींचा पीक विमा अखेर पदरात. शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा. रक्कम जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग. 75 कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळावेत यासाठी पाठपुरावा सुरू आहे. धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा लवकरच खात्यात. आज किंवा उद्या शेतकऱ्यांच्या खात्यात हे अनुदान जमा होणार.
शेंगदाणा 150 पार, भगर 130 रुपये किलो. उपवास निरंकार सणासुदीच्या काळात किराणा महागला. फळांच्या भावात देखील तेजी पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांचे सरसकट कर्जमाफ करा आणि शेतमालाच्या हमीभावाचा कायदा लागू करण्यात यावा यासह विविध मागण्यांचे निवेदन मोर्चेकऱ्यांनी सादर केले आहेत. बाजार समितीत मागील आठवड्यामध्ये तुरीचे बाजारभाव प्रति क्विंटल सुमारे 8,660 रुपयांपर्यंत पोहोचल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र तुरीच्या भावात अचानक प्रति क्विंटल 800 ते 900 रुपयांची घसरण पाहायला मिळत आहे. सध्या तुरीचे दर घसरले असून समितीमध्ये 7,700 ते 7,800 रुपयांपर्यंत खाली भाव आले आहेत.